तर आपले अंतिम ध्येय काय, तर आपला आत्मा आणि परमात्मा यांचं मिलन करायचं. मग नुसतं योगाच्या ज्या क्रिया असतील, आसनं करायची, प्राणायाम करायचं, ते करून राहणार आहे काय, तर नाही. शरीराच्या माध्यमातून या क्रिया करणार. मग ते शरीराला जो चांगला आहार आहे तो घेतला तर ते शरीर चांगलं राहील. तर म्हणजे आपलं उद्दिष्ट आहे जे की आत्मा आणि परमात्म्याचं ते आपण उद्दिष्ट प्राप्त करू शकतो. त्याचबरोबर जी जन्मतात प्रत्येकाची जी मूलभूत अंतःप्रेरणा असते, म्हणजे की एखाद्याला जी गोष्ट आवडते तीच गोष्ट दुसऱ्याला आवडते असे नाही. जे काही निर्णय घेतो ते निर्णय बरोबर आपल्या ज्या करिअर असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतील तर त्यासाठी ते बरोबर निर्णय ठरावे, अचूक निर्णय घेण्याची क्षमता योगाच्या माध्यमातून साध्य होते. म्हणजे जो योग साधक असतो जो जे निर्णय घेतो तो त्याच्या बरोबर